श्री स्वामी समर्थ. कधीकधी जीवनात असा एक दिवस येतो ज्या दिवशी वातावरण वेगळं वाटतं, मन हलकं वाटतं आणि कोणतंही कारण नसताना हृदयात आनंदाची भावना निर्माण होते. आजचा दिवस तसाच आहे. आज मंगळवार आहे आणि अनेक भक्त मानतात की हा दिवस श्रद्धा, शक्ती आणि सकारात्मक बदलाचा दिवस असतो. जर तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित हा एक संकेत असू शकतो की तुमच्या आयुष्यात लवकरच एक आनंदाची बातमी येऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला एक असा संदेश ऐकायला मिळेल जो तुमच्या मनात आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. अनेक भक्तांच्या मते मंगळवार हा दिवस श्रद्धा आणि धैर्य वाढवणारा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करतात, कारण भक्तांचा विश्वास आहे की स्वामींचे नाव घेतल्याने मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक विचार वाढतात. जेव्हा मन सकारात्मक होते तेव्हा परिस्थिती पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अनेक वेळा याच सकारात्मकतेमुळे जीवन नवीन संधी दिसायला लागतात. भक्त हो, घरात आनंद येण्याचा अर्थ फक्त मोठा चमत्कार होणे असा नसतो. कधीकधी आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. उदाहरणार्थ, घरातील वातावरण शांत होणे, एखादी चांगली बातमी मिळणे, एखाद्या कामात यश मिळणे, एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी येणे. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा अशा क्षणांची जाणीव अधिक होते. जर तुम्हाला मंगळवार आवडतो आणि या दिवशी तुम्ही प्रार्थना किंवा नामस्मरण करता तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, मानसशास्त्रातही एक गोष्ट सांगितली जाते. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या मनात आशा निर्माण होते आणि आशा निर्माण झाली की आपण अधिक प्रोत्साहाने प्रयत्न करतो. म्हणून अनेक संत भक्तांना सांगतात, मन निराशाने भरू देऊ नका, विश्वास ठेवा, कारण कधीकधी जीवनातील बदल अचानक येतात. भक्त हो, एक छोटी प्रेरणादायी कथा ऐका. एक भक्त रोज प्रार्थना करायचा. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या, पण तरीही तो म्हणायचा, आज नाही तर उद्या चांगलं होईल. तो दर मंगळवारी शांतपणे बसून स्वामींचं नाव घ्यायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. एक दिवस त्याला नवीन कामाची संधी मिळाली. त्या दिवशी त्याने फक्त एवढंच म्हटलं, धन्यवाद स्वामी. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, श्रद्धा मनाला ताकद देते. भक्त हो, आजचा संदेश, जर तुमच्या मनात सध्या चिंता असेल तर थोडा वेळ शांत बसा. मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र अनेक भक्तांना मन स्थिर ठेवण्यास मदत करतो असे ते सांगतात. मन शांत झाले की आपल्याला योग्य निर्णय घेणे सोपे होते. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस सकारात्मक आहे तर कमेंटमध्ये लिहा, आज आनंदाचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. चांगली बातमी म्हणजे एक मोठी घटना नसते. ती असू शकते एखाद्या कामात प्रगती, एखादी चांगली संधी, एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी येणे, आपल्या मनातील ताण कमी होणे. जेव्हा मन श्रद्धेने भरलेले असते तेव्हा आपण अशा क्षणांचे
मूल्य ओळखतो. भक्त हो, जीवनात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपल्याला परीक्षा देतात आणि काही दिवस आशा देतात. मंगळवार अनेक भक्तांसाठी आशा आणि विश्वासाचा दिवस मानला जातो. जर तुमच्या मनात सध्या एखादी चिंता असेल तर आज एक छोटा संकल्प करा. मनात शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्रद्धा, सकारात्मकता आणि चांगले विचार हे 3 गोष्टी मनाला मजबूत बनवतात. आणि जेव्हा मन मजबूत असते तेव्हा जीवनातील अनेक मार्ग आपोआप खुलते. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण अनेक भक्त म्हणतात की जेव्हा आपण श्रद्धेने हे नाव घेतो तेव्हा मनात शांती आणि आनंदाची भावना निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज मंगळवार आहे. सूर्याची किरणं, वातावरणातील ऊर्जा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सगळं एकत्र येऊन तुमच्या जीवनात हलकंपण आणि आनंद निर्माण करते. आपण कितीही धास्तावलेले असलो तरी आजचा दिवस मन हलकं करणारा आहे. आज मंगळवार आहे आणि हा दिवस आनंद, आशा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्तांनो, तुमच्या श्रद्धेचा आणि नामस्मरणाचा फळ तुम्हाला लवकरच दिसेल. घरात शांती आणि आनंद नक्की येईल. आजचा दिवस तुमच्या जीवनातील एक उज्ज्वल दिवस ठरेल. जर हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, आजचा मंगळवार आनंदाचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या घरात आनंद, शांती आणि चांगली बातमी नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. हा जो काही संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तो सर्व स्वामींच्याच कृपेने पोचला आहे. कारण स्वामी समर्थांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश बनवण्यासाठी. बाकी सर्व स्वामींचीच कृपा, स्वामींचीच लीला. कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी. श्री स्वामी समर्थ.